मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला वेग येण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा सविस्तर अहवाल अंतिम टप्प्यात तयार झाला असून तो लवकरच राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. या अहवालामुळे तब्बल 24,73,566 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्यानुसार 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार आहे. सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. विशेष म्हणजे या योजनेमुळे केवळ पीक कर्ज नव्हे तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही समावेश करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कर्जबाजारीपणातून सावरण्यास मदत होणार आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.